नमस्कार मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज 28 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रिमंडळाची एक बैठक झाली. यामध्ये राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विविध खात्याचे मंत्री उपस्थित होते. आजच्या बैठकीमध्ये काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, महत्त्वाचे असे कोणते निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा असा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा औद्योगिक नगरीसाठी सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर त्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता 6 महिन्याची मुदत देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. दुसरा निर्णय, तालुका रिसॉर्ट मोजेकरडा येथील 29.85 हेक्टर आर जमीन सुविधे फाउंडेशन तालुका रिसॉर्ट यांना ₹1 नाममात्र दराने पुढील 30 वर्षे नूतनीकरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तिसरा निर्णय, आंतरराष्ट्रीय विषयाच्या संबंधित सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत राजशिष्टाचार या उपविभागाचा विस्तार, त्याचप्रमाणे परकीय थेट गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय संपर्क, परदेशी स्थायिक नागरिकांचे विषय या 3 नवीन कार्यस्थानाच्या निर्मितीस मान्यता व यासाठी आवश्यक पदांना मंजुरी. चौथा निर्णय, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय यांना मंजुरी व त्यासाठी लागणाऱ्या निधीस मान्यता व त्या दोन्हीस आवश्यक अशा पदांना मंजुरी देण्यात आली आहे. पाचवा, नियोजन विभागाअंतर्गत विकसित महाराष्ट्र 2047 च्या व्हिजन डॉक्युमेंट्सला मान्यता. याच्या अंमलबजावणीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली व्हिजन मॅनेजमेंट युनिट गठीत करण्यास मान्यता. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला 6वा निर्णय, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास वाढीव खर्चास मान्यता. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या 50% हिस्स्यानुसार अधिकचा निधी देण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. तर या पद्धतीचे 7 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत. तुम्हाला या 7 निर्णयाबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.